चला मित्रांनो, आता आपण फंक्शनल ग्रुप ए टाइप मधले जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते समजून घेणार आहोत. फक्त आणि फक्त आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन हे कसं करत असते हे समजलं पाहिजे. यांच्यामध्ये कसे रूल वापरले जात असते ते समजले पाहिजे. जर आपल्याला ते समजले तर या सर्वच कंपाऊंडचे IUPAC नॉमेनक्लेचर हे या पॅरेंट अल्केनच्याच नावावरून आलेले आहे. जसं अल्केनचे रूल आहे तसेच यांचेही रूल आहे. फक्त आपण काय करतो की हे शेवटचा ई आहे तो ई रिप्लेस करत असतो बाय सुटेबल सफिक्स. शेवटचा जो वर्ड आहे ई हा रिप्लेस करत असतो आपण करस्पॉन्डिंग सफिक्सनं. आणि त्यामुळे आता आपण ए टाइप मधल्या फंक्शनल ग्रुपचे IUPAC नॉमेनक्लेचर अल्केनच्या नावावरून कसे येतात ते या चार्ट मधून समजून घेऊ आपण. सुरुवातीला आपण अल्कोहोल फंक्शनल ग्रुपचा जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते पाहणार आहोत. तर यामध्ये आपण काय करतो, अल्कोहोल मध्ये माहिती आहे तुम्हाला ROH. अल्कोहोलचा IUPAC नॉमेनक्लेचर या अल्केनच्याच नावावरून येणार आहे. शेवटचा ई काढणार आहोत आणि त्या जागी आपण काय आणणार आहोत, OL आणणार आहोत. त्याच्यामुळे अल्कोहोलचा IUPAC नेम काय येणार आहे, अल्केनॉल. शेवटी सफिक्स काय आला आहे, OL. OL इंडिकेट इट कंटेन हायड्रॉक्सी ग्रुप आणि हे अल्केनच्याच नावावरून आलेलं असतं. त्यानंतर अल्डिहाइडचं जे नॉमेनक्लेचर आहे हे सुद्धा आपण अल्केनच्याच नावावरून आणत असतो. शेवटचा ई रिप्लेस करतो, त्याच्या जागी काय आणत असतो, AL. म्हणजे कोणत्याही अल्डिहाइडचा IUPAC नेम कसा आला पाहिजे, ई रिप्लेस बाय AL म्हणजे अल्केनॉल असं आलं पाहिजे. कीटोनचं जर नॉमेनक्लेचर करायचं असेल आपल्याला तर कीटोनचं सुद्धा नॉमेनक्लेचर अल्केनच्याच नावावरून येणार आहे. शेवटचा ई रिप्लेस करणार आहोत आणि त्या जागी आपण काय आणणार आहोत, ONE आणणार आहोत. त्यामुळे कीटोनचा IUPAC नॉमेनक्लेचर सुद्धा काय येणार आहे, अल्केनोन. ONE नावाच्या शेवटी आलं तर समजून जायचं की कंपाऊंड मध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. AL नावाच्या शेवटी आलं IUPAC नॉमेनक्लेचरच्या तर कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. OL नावाच्या शेवटी आलं तर समजून घ्यायचं की त्याच्यातली अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचे ही नॉमेनक्लेचर, एलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे ही नॉमेनक्लेचर अल्केनच्याच नावावरून आलेले असतात. शेवटी आपण ई रिप्लेस करतो नॉमेनक्लेचर करत असताना कशानं, OIC ऍसिडनं. त्यामुळे IUPAC नाव काय येणार आहे याचं, अल्केनॉइक ऍसिड. नावाच्या शेवटी OIC ऍसिड असेल तर त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे इंडिकेट होत असते. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडचं ही IUPAC नेम हे अल्केनच्याच नावावरून आणलेलं आहे. शेवटी आपण ई रिप्लेस करतो कशानं, OIC ऍसिडनं. त्यानंतर इस्टर. इस्टरचं सुद्धा नाव आपण कोणाच्या नावावरून आणत असतो, अल्केनच्याच नावावरून आणत असतो. शेवटी ई रिप्लेस करतो कशानं, आपण OAT नं. पण इस्टर मध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते की हे जे अल्किल ग्रुप असते या अल्किल ग्रुपला आपण पहिले नाव देत असतो. दे टोटल नंबर ऑफ कार्बन नुसार पॅरेंट अल्केनचं नाव देत असतो, बरोबर आहे. पण त्या अल्केन मधला ई रिप्लेस करत असतो कशानं, आपण OATE नं. म्हणून नावाच्या शेवटी OATE असेल तर समजून घ्यायचं की ते इस्टर फंक्शनल ग्रुप वाला कंपाऊंड आहे. म्हणून इस्टरचं नाव येणार आहे अल्किल अल्केनॉइड. काय येणार आहे, अल्किल अल्केनॉइड. त्यानंतर ऍसिड क्लोराइडचं जे नाव आहे तर या ऍसिड क्लोराइडचं नाव सुद्धा आपण कोणाच्या नावावरून आणत असतो, पॅरेंट अल्केनच्याच नावावरून आणत असतो. शेवटचा ई रिप्लेस करायचा कशानं, OIL क्लोराइडनं. तर फॉर एक्झाम्पल जर आपण इथे घेतला तर याचं नाव काय येणार आहे, मग आता सांगा, अल्केनच्याच नावावरून येणार आहे. म्हणून आपण अल्केन तर लिहिणार आहोत, ई रिप्लेस बाय काय म्हणसाल, OIL क्लोराइड. नावाच्या शेवटी OIL क्लोराइड आलं तर समजून घ्यायचं की त्यामध्ये ऍसिड क्लोराइड फंक्शनल ग्रुप आहे. त्यानंतर हा जो अमाइन आहे, अमाइनचा IUPAC नाव सुद्धा कोणाच्या नावावरून आलेला आहे, पॅरेंट अल्केनच्या. शेवटी आपण ई रिप्लेस करतो कशानं, अमाइन. त्याच्यामुळे याचं नाव काय येणार आहे, अल्केना अमाइन. काय येणार आहे, अल्केना. ई रिप्लेस बाय काय येणार आहे, अमाइन हे वर्ड येणार आहे. म्हणून अल्केना अमाइन जर असेल तर त्यामध्ये NH2 ग्रुप आहे. त्यानंतर अमाइडचं नाव सुद्धा, हे जे अमाइड असतो RCONH2 ला आपण अमाइड म्हणतो आणि RNH2 ला आपण काय म्हणतो, अमाइन म्हणतो. ही फरक लक्षात ठेवायचा आहे. ई रिप्लेस बाय कशाने करायचा आहे, अमाइड. त्याच्यामुळे IUPAC नेम ऑफ अमाइड काय येणार आहे,
अल्केना ई रिप्लेस बाय अमाइड. आन्सर ई रिप्लेस बाय अमाइड. फॉर एक्झाम्पल जसं आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊन हे सॉल्व्ह करून बघू. आता मी सर्वात पहिला जो एक कार्बन वाला अल्कोहोल आहे त्याचा फॉर्म्युला घेतो. एक कार्बन असेल तर पॅरेंट कंपाऊंडला आपण काय म्हणतो मिथेन. लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन आहे, फंक्शनल ग्रुप असणारी लॉन्गेज चेन, त्यामध्ये एक कार्बन आहे म्हणून आपण मिथेन म्हणतो. पण ई रिप्लेस बाय काय येणार आहे ओएल, म्हणून याचं नाव येणार आहे मिथेनॉल, है की नाही. त्यानंतर एक कार्बन वाला अल्डिहाइड काढतो मी, बघा लक्षात ठेवायचं आहे. एक कार्बन वाला अल्डिहाइड जर काढला आपण तर त्याचा आययुपीएसी नेहमी कशाच्या नावाने येणार आहे पॅरेंट अल्केन. लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन आहे म्हणून पॅरेंट अल्केनचं नाव काय येणार आहे मिथेन. ई रिप्लेस बाय एल म्हणून याचं नाव काय येणार आहे मिथेनल असं येईल. त्यानंतर कीटोन आपला एक कार्बन वाला राहत नाही, तीन कार्बन वाला असतो. कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड एक कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड जर काढला आपण तर लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे एक, आणि एक कार्बन असेल तर आपण कोणाचा मेंबर म्हणतो मिथेनचा मेंबर. पण हा ऍसिड असल्यामुळे ई रिप्लेस बाय काय येणार आहे ओआयसी ऍसिड, म्हणून याचा आययुपीएसी नेम काय येणार आहे मिथेनोइक ऍसिड. त्यानंतर एक कार्बन वाला इस्टर काढू आपण. एक कार्बन वाला इस्टर नसते, दोन कार्बन वाला असते, पण एक कार्बन वाला ऍसिड पासून तयार होतो तो, म्हणून आता मी अशा प्रकारे घेतो. इथे अल्किल ग्रुप तुम्ही कोणताही घेऊ शकता जनरल मध्ये, मी जनरलच घेतो. आता एक कार्बन वाला ऍसिड पासून इस्टर बनवू आपण. सुरुवातीला या अल्किल ग्रुपला नाव देत असतो आपण. जो कोणता अल्किल ग्रुप असेल, मिथिल असेल तर मिथिल, इथिल असेल तर इथिल. आता लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन आहे, त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव काय देणार आपण मिथेन. काय देणार मिथेन. पण हा अल्केन नसून काय इस्टर आहे, म्हणून ई रिप्लेस बाय काय येणार OATE, म्हणून याचं नाव येणार आहे OATE. म्हणून अल्किल मिथेनॉइड असं याचं नाव येईल. बरोबर आहे. त्यानंतर एक कार्बन असणारा ऍसिड क्लोराइड काढू आपण. एक कार्बन वाला ऍसिड क्लोराइडचा फॉर्म्युला जर काढला तर काय येईल SCOCl असा येईल. बरोबर आहे. आता याचं जर नाव द्यायचं असेल तर आपण काय करणार आहोत सांगा, कोणाच्या नावाने आणणार आहोत पॅरेंट अल्केनच्या. लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन असल्यामुळे कशाचा मेंबर बनणार आहोत मिथेनचा मेंबर बनणार आहोत. पण ई रिप्लेस बाय काय येणार आहे OIL क्लोराइड, म्हणून याचं नाव काय येणार आहे मिथेनॉइल क्लोराइड, म्हणून या कंपाऊंडचं नाव येईल मिथेनॉइल क्लोराइड. ठीक आहे. त्यानंतर एक कार्बन वाला अमाइन काढू आपण. काय फॉर्म्युला असेल एक कार्बन वाला अमाइनचा CH3NH2. कोणाच्या नावाने येणार आहे पॅरेंट अल्केनच्याच नावाने येणार आहे. एक कार्बन असेल तर कोण पॅरेंट अल्केनला काय म्हणतो आपण मिथेन. पण हा मिथेन नसून काय आहे अमाइन आहे, म्हणून ई रिप्लेस बाय काय करणार आहोत आपण अमाइन. म्हणून याचा ई रिप्लेस आपण अमाइनने करतो, म्हणून याचं नाव येणार आहे मिथेना अमाइन. फायनली एक कार्बन वाला अमाइड तयार करू. एक कार्बन वाला अमाइड जर आपण असा काढला, बरोबर आहे, तर या एक कार्बन वाला अमाइडचंही नाव कोणाच्या नावाने आलेलं असते पॅरेंट अल्केनच्या. लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन असल्यामुळे आपण पॅरेंट अल्केनला काय म्हणतो मिथेन, है की नाही. पण अमाइड असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत ई रिप्लेस बाय अमाइड. काय म्हणणार आहोत ई रिप्लेस बाय अमाइड, म्हणून याचं नाव येणार आहे मिथेना अमाइड. काय येणार आहे मिथेना अमाइड. अशा प्रकारे क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. एक कार्बन वाला लॉन्गेज चेन मध्ये एक कार्बन वाला अल्कोहोल असेल तर मिथेनॉल, एक कार्बन वाला अल्डिहाइड आहे मिथेनल, एक कार्बन वाला ऍसिड आहे मिथेनॉइक ऍसिड, एक कार्बन वाला इस्टर आहे की नाही, म्हणून अल्किल मिथेनॉइड. एक कार्बन वाला ऍसिड क्लोराइड आहे म्हणून मिथेनॉइल क्लोराइड. एक कार्बन वाला अमाइन आहे म्हणून काय बनणार आपण मिथेना अमाइन, आणि एक कार्बन वाला अमाइड आहे म्हणून मिथेना अमाइन. क्लिअर आहे. एकदम सोपं आहे. म्हणजे टेक्निकली ज्याला समजलं त्याला कोणताच फॉर्म्युला पाठ करावा लागत नाही आणि नावही सुद्धा इझिली समजून जाते. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आता आपण दोन कार्बन वाला फॉर्म्युला काढून हे नाव समजून घेऊ. जसं मी हे दोन जवळजवळच लिहितो. आता बघा दोन कार्बन वाला अल्कोहोल घेतला आपण है ना, त्यानंतर दोन कार्बन वाला अल्डिहाइड घेतला. यांची आययुपीएसी नेम पाहू आपण. आपल्याला माहिती आहे की आययुपीएसी नॉमेनक्लेचर कोणाच्या नावाने आलेलं आहे पॅरेंट अल्केनच्या. लॉन्गेज चेन सिलेक्ट करणार, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. त्याच्यामुळे दोन कार्बन असल्यामुळे पॅरेंट अल्केनचं नाव काय राहणार आहे इथेन. पण आपल्याला माहिती आहे की हा अल्केन नसून अल्कोहोल आहे,
मग आपण काय करतो ई रिप्लेस बाय काय तो OL, त्याच्यामुळे याचं नाव काय येणार आहे इथेनॉल. IUPAC नेम काय येईल इथेनॉल. आता आपण अल्डिहाइड 2 कार्बन वाला काढला, याचं सुद्धा नाव आपण कोणाच्या नावाने आणणार आहोत पॅरेंट अल्केनच्या. सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. किती आहे लॉन्गेस्ट चेन मध्ये कार्बन 2 आहे, म्हणून पॅरेंट अल्केनचं नाव काय राहणार आहे इथेनच राहील. पण हा अल्केन नसून काय आहे अल्डिहाइड आहे, म्हणून ई रिप्लेस बाय काय करणार आहोत आपण AL, म्हणून याचं नाव येणार आहे इथेनॉल. क्लिअर आहे. बघा आता ती 2 कार्बन वाला अल्डिहाइड राहत नाही, कीटोन राहतो 3 कार्बन वाला, तो नंतर पाहू आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड 2 कार्बन वाला काढू आपण. 2 कार्बन वाला कार्बोक्सिलिक ऍसिड जर काढला आपण या प्रकारे, तर काय म्हणणार आहोत आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन आयटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. किती कार्बन आहे याच्यातनी 2 आहे, आणि 2 कार्बन असेल तर पॅरेंट अल्केनचं नाव काय देसाल तुम्ही इथेन देसाल. पण हा इथेन आहे का नाही, हा ऍसिड आहे, म्हणून ई रिप्लेस बाय काय करसाल OIC ऍसिड. या नावात सर्वच आहे. OIC ऍसिड म्हणजे फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, इथेनॉइक म्हणजे 2 कार्बन आहे. याही नावात सर्वच आहे. OL म्हणजे अल्कोहोल आहे, इथेन म्हणजे 2 कार्बन, AL म्हणजे अल्डिहाइड आहे, इथेन म्हणजे 2 कार्बन. समजलं लक्षात आलं अशा प्रकारे. त्यानंतर 2 कार्बन वाला ऍसिड पासून इस्टर बनवतात. 2 कार्बन वाला ऍसिड पासून इस्टर बनवू आणि यांचं IUPAC नॉमेनक्लेचर घेऊ. पहिले आपण अल्किल ग्रुपले नाव देत असतो जो कोणता असेल तो. त्यानंतर लॉन्गेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे 2, आणि 2 कार्बन असेल तर पॅरेंट अल्केनचं नाव काय येणार आहे इथेन. काय येणार आहे इथेन. पण ई रिप्लेस बाय काय येणार आहे OAT, इस्टर असल्यामुळे, म्हणून याचं नाव काय येणार आहे इथेनॉइड. म्हणून अल्किल इथेनॉइड असं त्याचं नाव आहे. असा 2 कार्बन वाला आपण काय करू ऍसिड क्लोराइड काढू. आता 2 कार्बन वाला ऍसिड क्लोराइड जर काढला तर काय फॉर्म्युला राहणार आहे 2 कार्बन वाला ऍसिड क्लोराइडचा CH3COCl. चला आता याचा IUPAC नॉमेनक्लेचर करू. सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन आयटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. किती आहे लॉन्गेस्ट चेन मध्ये 2 कार्बन आहे, त्याच्यामुळे पॅरेंट अल्केनचं नाव काय देसाल तुम्ही इथेन देसाल. पण हा अल्केन आहे का नाही, ऍसिड क्लोराइड आहे, म्हणून ई रिप्लेस बाय OIL क्लोराइड. म्हणून याच्या नावाच्या शेवटी काय येणार आहे OIL क्लोराइड, म्हणून याचं नाव येईल इथेनॉइल क्लोराइड. ठीक आहे, एकदम सोपं आहे. नावात सर्व माहिती आहे. OIL क्लोराइड म्हणजे ऍसिड क्लोराइड फंक्शनल ग्रुप आहे, इथेन म्हणजे 2च कार्बन आहे फॉर्म्युलेमध्ये. त्यानंतर 2 कार्बन वाला अमाइन काढू आपण. 2 कार्बन वाला अमाइन काढला असं काय नियम आहे सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन आयटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 2 कार्बन आहे म्हणून पॅरेंट अल्केनला काय म्हणसाल तुम्ही इथेन. पण ई रिप्लेस बाय काय करायचं आहे अमाइन असल्यामुळे अमाइन, म्हणून याचं नाव येणार आहे इथेनॉमाइन. क्लिअर आहे. तशाच प्रकारे तुम्ही जो फायनल कंपाऊंड आहे कोणता अमाइन, याचा फॉर्म्युला काढू आपण. 2 कार्बन वाला अमाइन CH3CONH2 है ना. अशा प्रकारे सांगा मग सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन आयटम अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 2 कार्बन आहे लॉन्गेस्ट चेन मध्ये, म्हणून काय म्हणसाल इथेनचा मेंबर. पण ई रिप्लेस बाय काय होणार आहे अमाइन. काय म्हणसाल ई रिप्लेस बाय अमाइन, म्हणून याचं नाव येणार आहे इथेनॉमाइन. काय म्हणायचं याला इथेनॉमाइन. क्लिअर होऊन राहिलं काय सांगून राहिलं होते. तर हे झाले 2 कार्बन पर्यंतचे फॉर्म्युले. आता आपण 3 कार्बन वाला फॉर्म्युला काढू आणि त्यांच्या IUPAC नॉमेनक्लेचर करू. आता 3 कार्बन वाला अल्कोहोल काढू आपण 1 2 3, त्याला आपण OH लावू. बघा आता याचं IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर काय करतो आपण सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 3 कार्बन असेल तर काय म्हणसाल प्रोपेनचा मेंबर. पण हा अल्केन आहे का नाही अल्कोहोल आहे, म्हणून ई रिप्लेस बाय OL, म्हणून याचं नाव येणार आहे प्रोपेनॉल. आहे की नाही. पण आपण नंबर देत असतो, हा कोणत्या नंबरला येत असते म्हणून याचं नंबरिंग द्यायचे आहे. वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियर, तो 1 नंबरला आहे म्हणून काय म्हणायचं आहे प्रोपेनॉल. त्यानंतर 3 कार्बन वाला अल्डिहाइड काढू. बघा 3 कार्बन वाला अल्डिहाइड जर काढला आणि याचा IUPAC नॉमेनक्लेचर करतो म्हटलं तर सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन इन व्हिच फंक्शनल ग्रुप इज देयर, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. किती आहे लॉन्गेस्ट चेन मध्ये कार्बन 3, त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव काय देसाल तुम्ही प्रोपेन. पण हा अल्केन नसून काय आहे अल्डिहाइड आहे, म्हणून ई रिप्लेस बाय AL.
म्हणून नावाच्या शेवटी काय येणार आहे एल 1 2 3 1 नंबरलेच येणार आहे तो फंक्शनल ग्रुप. त्यानंतर कीटोन पाहू आपण. कीटोनचं 3 कार्बन वाला कीटोन जर काढला आपण 1 2 3 कार्बन वाला कीटोन है ना. सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम एंड गिव द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. है की नाही. 3 कार्बनला आपण कोणता म्हणतो पॅरेंट अल्केन प्रोपेन म्हणतो. पण कीटोन साठी आपण काय करतो ई रिप्लेस बाय ओएन म्हणून याचं नाव काय येणार आहे प्रोपेनोन. काय येणार आहे प्रोपेनोन असं नाव आहे. आता 3 कार्बन वालाच ऍसिड काढू आपण. 3 कार्बन वाला जर ऍसिड काढला आपण तर 3 कार्बन वाल्या ऍसिडचा आयपीएसी नेम कसं येईल ते बघू आपण. सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम एंड गिव द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 3 कार्बन असेल तर पॅरेंट अल्केनचं नाव काय राहणार आहे प्रोपेन. पण आपण ऍसिड असल्यामुळे ई रिप्लेस बाय काय करणार आहोत ओआयसी ऍसिड म्हणून याचं नाव येणार आहे प्रोपेनोइक ऍसिड. क्लियर आहे. असंच 3 कार्बन वाला इस्टरही काढू है की नाही. 3 कार्बन वाला इस्टर जर आता काढतो म्हटलं तर या प्रकारे आपण 3 कार्बन वाला इस्टर तयार करू. त्याचा इस्टर वर घेऊ तर 3 कार्बन वाला इस्टर जर घेतला तर हा एक कार्बन 2 कार्बन वाला आणि 3 कार्बन वाला ऍसिड पासून बनत असेल तो. तर फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप. पहिल्या आपण अल्किल ग्रुपला नाव देत असतो. त्याच्यानंतर लॉन्गेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव. 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल प्रोपेनचा मेंबर. पण हा अल्केन आहे का नाही इस्टर आहे म्हणून आपण ई रिप्लेस बाय कशाने करत असतो OATE ने. म्हणून याचं नाव आहे अल्किल प्रोपेनॉइड. काय म्हणसाल अल्किल प्रोपेनॉइड. 3 कार्बन वाला ऍसिड क्लोराइड तयार करू. 3 कार्बन वाला ऍसिड क्लोराइड तयार करू आणि याचं आयपीएसी नाव द्या म्हटलं असतं. तर सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम एंड गिव द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 3 कार्बन असेल तर काय म्हणसाल प्रोपेनचा मेंबर. बरोबर आहे की नाही. पण ई रिप्लेस बाय कशाने करसाल OYl क्लोराइड. काय म्हणसाल याला OYl क्लोराइड म्हणून याचं नाव काय येणार आहे प्रोपेनॉइक क्लोराइड. ठीक आहे. त्यानंतर 3 कार्बन वाला अमाइन काढू. 3 कार्बन वाला अमाइन आणि 3 कार्बन वाला अमाइन हे दोन फॉर्म्युले काढू. 3 कार्बन वाला अमाइन पहा. 3 कार्बन मध्ये 3 कार्बन काढा त्याला NH2 लावा. हा 3 कार्बन वाला अमाइन झाला. असाच मी 3 कार्बन वाला अमाइड काढतो. 3 कार्बन वाला अमाइड काढतो. चला काय रूल आहे आपला सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम एंड गिव द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 3 कार्बन असेल तर काय म्हणसाल प्रोपेनचा मेंबर आहे ना. ई रिप्लेस बाय काय येणार आहे अमाइन म्हणून याचं नाव येणार आहे प्रोपेना अमाइन. नंबरिंग देत असतो आपण. ऍक्च्युअली नंबर देत असतो. Here the functional group is nearer कारण हा 2 नंबरला राहू शकते म्हणून याला काय म्हणसाल प्रोपेन 1 अमाइन असंही म्हणू शकता. इथे सांगा लॉन्गेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे 3 आहे. त्याच्यामुळे पॅरेंट अल्केनचं नाव काय देसाल प्रोपेनच देसाल आणि ई रिप्लेस बाय काय म्हणसाल अमाइन. काय म्हणसाल अमाइन म्हणून याचं नाव आहे प्रोपेना अमाइन. अशा प्रकारे आपण 3 पर्यंत हा चार्ट समजून घेतला. पण हे सर्व समजून घेण्यासाठी पहिले तुम्हाला आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन कसं आलं हे समजलं पाहिजे. कारण या सर्वांचं नॉमेनक्लेचर आययुपीएसी नॉमेनक्लेचर आपण कोणाच्या नावाने दिलेलं आहे अल्केनच्याच आहे की नाही. आणि अल्केनच्या नावात फक्त कोणता सफिक्स चेंज करायचा आहे ते फंक्शनल ग्रुप नुसार ठरलेलं आहे. जर अल्कोहोल असेल तर ईच्या जागी आपण ओएल आणणार आहोत. अल्कोहोल असेल तर ईच्या जागी आपण ओएल आणणार आहोत. अल्डिहाइड असेल तर ईच्या जागी आपण एल आणणार आहोत. कीटोन असेल तर ईच्या जागी आपण ONE आणणार आहोत. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ईच्या जागी आपण OIC ऍसिड आणणार आहोत. इस्टर असेल तर ईच्या जागी आपण OAT आणणार आहोत. ऍसिड क्लोराइड असेल तर ईच्या जागी आपण OYl क्लोराइड आणणार आहोत. आणि अमाइन असेल तर ईच्या जागी अमाइनच आणायचं आणि अमाइड असेल तर ईच्या जागी अमाइड आणायचं. अशा प्रकारे आपण हे नॉमेनक्लेचर करून राहिलो. त्यामुळे हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. बरोबर आहे. ए टाइपच्या नॉमेनक्लेचरचा चार्ट आहे. असेच आपण बी टाइपचे काही फंक्शनल ग्रुप असणारे जे अशा प्रकारे येत नाही ज्यांच्यामध्ये ई रिप्लेस करणार नाही आपण. बरोबर आहे. त्याचं थोडं वेगळ्या प्रकारचं नॉमेनक्लेचर येईल आययुपीएसी. पण या फंक्शनल ग्रुपचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर हे जवळपास सारखंच आहे. फक्त ई रिप्लेस करून आपण सुटेबल सफिक्स आणत असतो त्या फंक्शनल ग्रुप नुसार आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाठ करायचं काहीच काम नाही. समजलं मी काय सांगितलं ते. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला आययुपीएसी नॉमेनक्लेचर अल्केनवर फोकस करणार आहोत आणि म्हणून आपल्याला रूल कसे तयार झाले आणि ते रूल कसे कसे ब्रँचिंग वगैरे वाढल्यामुळे कसे एक्सटेंड केले गेले
ते हे समजून घेणं आहे, पाठ करणं नाहीये. पाठ केलं तर फॉर्म्युले इतके पाठ नाही राहू शकत. बस हे चार्ट लक्षात ठेवायचं आहे. आणि एक IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन. म्हणून तर तुम्हाला म्हटलं होतं की अल्केन हे बेसिक चॅप्टर आहे, पॅरेंट कंपाऊंड आहे. पॅरेंट म्हणजे ज्याच्यापासून ते बाकीचे तयार होतात. बाकीचे हे डेरिव्हेटिव्हज आहेत त्याचे, फंक्शनल ग्रुप असणारे. म्हणजे तो त्यांचा वडील आहे आणि हे बाकी त्यांची सर्व मुलं आहेत असं म्हटलं तरी चालतंय, आहे की नाही? म्हणजे आपण पॅरेंट कंपाऊंड आणि हे त्याचे डेरिव्हेटिव्हज म्हणत असतो. काय म्हणत असतो? डेरिव्हेटिव्हज. म्हणून पॅरेंटच्या नावावरूनच त्यांच्या डेरिव्हेटिव्हचं नाव येईल. फक्त थोडा बदल राहतो म्हणजे त्यांच्यामध्ये ओळख करण्यासाठी. तर शेवटचा जो ई काढतो आपण त्याच्या जागी काय आणतो? OL. त्यामुळे पॅरेंटसाठी जे रूल बनवलेले आहेत तेच या डेरिव्हेटिव्हज असणाऱ्या फंक्शनल ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप त्यांचे जे डेरिव्हेटिव्हज आहेत त्या पॅरेंट कंपाऊंडचे त्यांना तेच रूल लागत. त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन कसे रूल तयार झाले हे समजून घेऊ. रूल पाठ नाही करू आपण, तो रूल कसा आहे आणि तो कसा अप्लाय केला गेला हे समजून घेऊ. म्हणजे यांचं नॉमेनक्लेचर तुम्हाला पाठ करायचं कामच नाही. बस हा चार्ट पाठ ठेवायचा आहे की नाही? चार्ट बनवा आणि तुम्ही नेहमी याला पाहून पाहत राहा, आपोआप पाठ होऊन जाईल. नॉमेनक्लेचर पाठ करायचं कामच नाही. ठीक आहे.